फक्त तुम्ही हे बघा, PQR इज कॉन्ग्रुएंट टू सिमिलर टू LTR हे दिले तुम्हाला. मला फक्त सांगा PQR आणि LTR या दोघांमध्ये मोठा वाला ट्रायंगल कुठला? क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचा आणि मला सांगायचं मोठा वाला ट्रायंगल कुठला. LTR. बाकीचं बघूया. LTR. 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 कसं काय? LTचा रेशो मध्ये 4 आहे. बरोबर आहे. आम्हाला काय दिसते इथे बघा रेशो मोठा आहे. बरोबर. PQ आपण LT केलाय आणि त्यात आम्हाला PQ किती आहे? 3 आहे. त्याच ठिकाणी LT किती आहे? 4 आहे. नंतर ट्रायंगल कुठला मोठा असला पाहिजे? LTR. मग आता बघा, मी जर ट्रायंगल LTR काढला, आता काय लक्षात ठेवायचं, ह्यो जो R आहे म्हणजे जो कॉमन पॉईंट आहे तो काय मित्र घ्यायचा, ड्रॉ करायला सोपं जाते म्हणून सांगावं. काय करणार, कॉमन पॉईंट कायम कुठे घेणार? आपल्या लेफ्ट साईडला घेणार. तुमच्या ही तुमची लेफ्ट साईड आहे, तिथे तुम्ही काय करणार? कॉमन पॉईंट घेणार. मग आता इथं घेतला मी R. राहिलं काय रे? LT. तर खाली L घेतो, वरती T घेतो. तुमच्या मर्जीप्रमाणे करा. आता ती खाली L वरती T वरती खाली L काहीही केला तरी चालेल. इथेपर्यंत क्लिअर झालं. रफ मध्ये ड्रॉ केला. आता तुम्हाला माहिती आहे RL किती आहे आपला, LT आणि R यामध्ये आमचा कॉमन पॉईंट कुठला? R इथं आहे. ठीक आहे. मग आता मी म्हटलं PQ कुठं काढणार? R तर आहे, PQR ट्रायंगल पाहिजे, तर इथे येणार असा PQ आतमध्ये येणार ना, बारका ट्रायंगल आहे PQR. नंतर PQ कुठे येणार? आत येणार. आता PQ जर मी आत काढला, मला तुम्हीच आता सांगा की इथं P येणार की इथं P येणार? खाली की वरती? P कुठे येणार? वरती. वरती. T जवळ की L जवळ? इथे बघा जरा करस्पॉन्डन्स मध्ये बघायचं, लगेच पळत वाचू. P चा करस्पॉन्डन्स कोणासोबत आहे? L सोबत. Q चा करस्पॉन्डन्स T सोबत. R चा करस्पॉन्डन्स R सोबत. P चा करस्पॉन्डन्स खाली येणार L सोबत. L सोबत आहे म्हटल्यानंतर P कुठे आला पाहिजे? L सोबत. Q चा करस्पॉन्डन्स कोणासोबत आहे? T सोबत आहे म्हटल्यानंतर कोणासोबत आला पाहिजे? Q इथं आला पाहिजे. अंडरस्टँडिंग दिस? इथे आहे तुमचा PQR. समजलं हे समजलंय सगळ्यांना? एव्हरीवन? येस सर. ही तुमची रफ फिगर झाल्या. तुम्ही हे ज्यावेळी ड्रॉ करणार त्यावेळी असा ट्रायंगल तुमचा आला पाहिजे. आतमध्ये तुमचा आला पाहिजे PQR, बाहेर तुमचा आला पाहिजे LTR. अंडरस्टँडिंग? आता जाऊ आता पुढे. आता हे ड्रॉ कसं करायचं ते पहिल्यांदा बघून घेऊ. आता तुम्हाला हे जे दोन दिलेले असतात व्यवस्थित कार्यक्रम, त्यातले दोन ट्रायंगल पैकी एका ट्रायंगलचं सगळं दिलेलं असते. पद्धतशीर पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळं दिलेलं असते. बघा PQR आणि LTR काय दिले? PQRचं सगळं दिले. बरोबर आहे. आता तुम्हाला काय ड्रॉ करायचं आहे? LTR ड्रॉ करायचं. तर कसा ड्रॉ करणार? तर करू पटकन. पण परत एकदा सांगतो, कॉमन पॉईंट असेल तरच असतो हे विषय. कॉमन पॉईंट परत एकदा पहिल्यापासून सांगतो. कॉमन पॉईंट असेल तर पहिला पॉईंट इथं, त्यानंतर मग बाकीचे पॉईंट आपण ड्रॉ करून घेणार. मग मनाप्रमाणे L खाली द्या, T वरती द्या, कोण L वरती दिल T खाली म्हणत काय पण करा मनाप्रमाणे. खरं फक्त हे आतले काय पॉईंट्स आहेत ते मात्र ऍडजस्टमेंट आपण मनाप्रमाणे नाही करणार. इथे L असेल तर त्याचा करस्पॉन्डिंग पॉईंट इथे येणार. T इथं असेल तर त्याचा करस्पॉन्डिंग पॉईंट इथे येणार. इथं P लिहितो, इथं Q लिहितो, असं चालणार नाही. हे कळालं? याच्यानंतर आता जाऊ ड्रॉ कसं करायचं. तर कुठला ट्रायंगल दिलाय ते पहिल्यांदा बघून. कुठल्या ट्रायंगल बद्दल आम्हाला सगळी माहिती दिली? PQR. तर PQR लगेच ड्रॉ करून घ्यायचा. हे काय तुमचं ठरलेल्या प्रमाणे ड्रॉ करून घेणार तुम्ही. इथं R येणार, पुन्हा एकदा इथं कन्स्ट्रक्शन करायला घेतो मी. इथं R आला, इथं तुमचा येणार P, राईट. इकडे घेतो, इथे येणार तुमचा P. आता बघूया इथं R आला. R पासून P किती लांब आहे बघून घेऊ. R पासून P किती लांब आहे? 4.8. तर आपण ड्रॉ करून घेतलं 4.8. इथं आला तुमचा P, हे आलं तुमचं 4.8. इथेपर्यंत क्लिअर. पण आम्हाला काय माहिती आहे, P च्या पुढे गेल्यानंतर L येणार आहे, म्हणून ही लाईन काय करतो अशी पूर्ण अशी एक्सटेंड करून घेतो. नंतर आपल्याला L पॉईंट कुठेतरी इथं कुठेतरी येईल. आपल्याला अजून L पॉईंट कुठे येणार माहिती नाही, पण कुठेतरी येणार. त्यानंतर आपण PQR असाच ड्रॉ करून घेणार परत. नेक्स्ट आता आपल्याला काय माहिती आहे राहिला Q. तर R पासून Q किती आहे? 5.4. तर तुम्ही व्यवस्थित R पासून इथं मेटल पॉईंट इथं ठेवणार. बरोबर आहे. मेटल पॉईंट इथं ठेवणार. त्यानंतर इथं आपण वरती आर्क मारून घेणार. किती सेंटीमीटरचा? 5.4 सेंटीमीटरचा. मी सांगितलं त्या पद्धतीने करणार. त्यानंतर P पासून किती आहे Q? 4.2. तर तो पण ड्रॉ करून घेणार. तो आर्क इथे येईल. मग तुमचा काय झाला? इथं हा झाला PQR ट्रायंगल तयार झाला. पण आणखीन एक गोष्ट पुन्हा एकदा काय, Q पासून जर पुढे गेलं की माझा कोण आहे? T आहे. म्हणून Q पासून जर पुढे एक लाईन ड्रॉ करून घेणार. आता T कुठे येणार आम्हाला अजून माहिती नाही. हे कळालं व्यवस्थित? अंडरस्टूड? आता जाऊ. आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट तुम्हाला काय सांगितलं आम्ही? PQ अपॉन LT किती सांगितलंय? PQ अपॉन LT किती? 3/4. 3/4.
मग जर आता इथं खाली कुठला आहे तुमचा, 2/4. इथं आरपी आहे, इथे किती आरपी आहे, मग आरपी अपॉन काय येणार मला सांगा पहिला, त्यानंतर पुढचं घेऊ. आरपी अपॉन काय येणार, RL. आर एल येणार करस्पॉन्डन्स प्रमाणे. आरपी अपॉन आर एल इक्वल्स टू किती येणार, पुन्हा एकदा किती दिले, 3/4. हे कळालं व्यवस्थित, एवढंच तुम्हाला पाहिजे, आता जास्त काही करायचं नाही. कळाले हे, डन. होय. ओके, आता आपण काय करणार बघा, यातला दोघांपैकी मोठा नंबर कुठला आहे बघा, 3 आणि 4 दोघांपैकी मोठा नंबर कुठला, बोला बरं. 4. 4. तर आता तुम्ही काय करणार, व्यवस्थित ऐकायचं. ह्यो जो कॉमन पॉईंट आहे, ह्यो जो कॉमन पॉईंट आहे, त्या कॉमन पॉईंट पासून एक अशी लाईन कशी पण अँगल बिंगल बघायला नाही, डायरेक्टली ड्रॉ करून घेणार. एक अँगल मनाने अँगल बघायला नाही, तुम्हाला जो पाहिजे तो अँगल घेणार, इथे व्यवस्थित ड्रॉ करून घेणार. अँगल ड्रॉ करून घेतला तर घेणार. आता इथनं ट्रिक चालू झाला, इथंपर्यंत सगळं कन्स्ट्रक्शन आपण एकदम लिगल पद्धतीने करायचो, इथनं पुढे इलिगल करायचं सगळं एकदम. आता बघा, एकदम इलिगल म्हणजे काय, असं तुम्हाला स्कूलमध्ये शिकवले ते कायच करायला नाही. इथपर्यंत तुम्हाला कळाला अँगल. आता तुम्ही पट्टी घ्यायची, सरळ स्केल घेतली, इथं लावायची पद्धतशीर, इथं 0 ठेवला, इथं लावली स्केल. आता तुम्हाला सांगितले किती बघा, 3/4. मोठा नंबर कुठला, 4. तर 1.5 सेंटीमीटरचा एक एक आर्क मारत जायचं. आर्क पण नाही, इथं पॉईंट टाकत जायचं, या लाईनवरती एक पॉईंट मारायचा. 1.5 सेंटीमीटरचा, परत 1.5 किंवा 2 घ्या, 1.5 नको तुम्हाला, पण असं ते 1.5 मध्ये जायला अवघड. 2 सेंटीमीटर, इथं 2 आहे, त्यानंतर 2 नंतर 4, 4 नंतर 6, 6 नंतर 8, 4 पॉईंट झाले का रे, बघूया 1, 2, 3 आणि 4 झाले 4 पॉईंट. झाले, सर. पट्टीचं काम झालं. आता तुम्ही काय करणार, तुम्ही घेणार तुमची प्रोटेक्टर सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. प्रोटेक्टर घेणार, प्रोटेक्टर इथे ठेवणार, अशी कळते. तुमची प्रोटेक्टर अशी आहे, ती प्रोटेक्टर इथं असा कर्व ठेवणार, अशी तुमची इथं प्रोटेक्टर असेल. आणि ह्या प्रोटेक्टरच्या कर्व प्रमाणे पेन्सिलनं आर्क मारणार जरासा, कळते काय म्हणतोय. पुढे परत इथे एक प्रोटेक्टर घेणार, इथं आर्क मारला, प्रोटेक्टर आर्क, जिथे जिथे तुम्ही पॉईंट काढला त्या पॉईंटला आर्क मारून घेणार सगळीकडे. कळालं. याला नाव द्या R1, याला नाव द्या R2, याला नाव द्या R3, याला नाव देणार R4. समजा या सबको, कळालंय सगळ्यांना. चालेल. ओके, काय केलं आपण, परत एकदा सांगतो. पहिल्यांदा आपण काय केलं, अँगल ड्रॉ केला, किती अँगल मनानं. दुसरी गोष्ट काय केली, 2 सेंटीमीटरचे पॉइंट ड्रॉ केले. तिसरी गोष्ट काय केली, प्रोटेक्टरनं आर्क्स ड्रॉ केले. ठीक आहे. आता चौथी गोष्ट काय करणार तुम्ही बघा. आता तुमचा ट्रायंगल ड्रॉ कुठला, तयार कुठला ट्रायंगल आहे, PQR. PQR साठी किती नंबर आहे, 3. PQR साठी किती नंबर आहे, 3. तर इथं 3 नंबरचा कुठला आहे, R3 आणि P जॉईन करून घेणार. काय करणार, R3 आणि P जॉईन करून घेणार. इथे लिहितो, असं व्हॉट्सअप लँग्वेज मध्ये लिहितो, तयार ट्रायंगल चा नंबर जॉईन करून घ्यायचा. घेणे छान लिहिले नाही. फोर्थ, टॉप. 5वा विषय. आता 5वा पॉईंट काय बघा, हे केलं. त्याच्यानंतर आता तुम्ही काय करणार, हा जो तयार झालेला अँगल आहे मोजणार प्रोटेक्टरनं. असा एकदम मोजणार, ऍक्युरेट नाही, जरासा पुढे माग होते, खरं मोजणार आपण. यो अँगल किती झालाय, ठीक आहे, यो अँगल किती झालाय व्यवस्थित पद्धतशीर मोजून घेणार. आता तो अँगल मोजून घ्या. तर समजा फॉर एक्झाम्पल, आता मला माझा अँगल किती झालाय बघायला पाहिजे. आता किती झालाय बघू, असा केला किती होते इथं 305, आणि तेच फिरून इकडे घेतलं तर किती व्हायला लागले, डिफरन्स किती आहे फक्त सांगा मला. 305 आणि त्यातनं 61 म्हणजे किती झाला, 240. त्यातनं 180 मायनस करा, जवळपास 60 डिग्रीचा अँगल आहे माझा ह्यो. ठीक आहे, पट्टी काढून टाकतो. 60 डिग्रीचा जवळपास अँगल आहे. तुम्ही व्यवस्थित प्रोटेक्टर घेणार, इथं ठेवणार प्रोटेक्टर अशी, बरोबर मोजणार किती डिग्रीचा अँगल झालाय. समजा आता यो झाला 61 डिग्रीचा, माझ्यासाठी 61 डिग्री झालाय, तुमच्यासाठी किती होते तुम्ही मोजून घेणार. 61 झाला, 61, आपल्याला काय एवढं घेणं देणं नाही. 61 डिग्री झाला समजा. तर आता दुसऱ्या ट्रायंगल साठी बघा,
PQR साठीचा 3 नंबर काढलाच. आता LTR साठी नंबर किती आहे 4. तर 4 नंबर वरती प्रोटेक्टर ठेवणार इथं व्यवस्थित. इथं आपला 0 ठेवणार. या अँगल किती आहे रे 61 झालाय. इथं 61 चा पॉईंट मार्क करून घेणार. बरोबर ह्या पॉईंट पासून 61 डिग्रीचा अँगल इथं ड्रॉ करणार आणि इथं जाऊन ती लाईन टच झाली पाहिजे फक्त. आता ह्यो P जवळ जो पॉईंट असणार इथं आहेच आपल्याकडे. ही रफ डायग्राम ड्रॉ करून घ्यायची बरं का. हे जे आहे तुम्ही इथं केलात, हे जे इथं केलात याला आपण म्हणणार रफ डायग्राम. ही कुठेतरी इथं खूपच्या ड्रॉ करून घेणार काय अशी इथं करा किंवा आता इथं माझ्याकडे जागा आहे तर इथं करतो. हे समोर दिसते जरा इथं राहते. हे आर राहिला बघा इकडे. आर आपला इथलं ठीक आहे. हे असं समोर तुम्हाला ड्रॉ करून घ्यायचं आहे. ही P ची लाईन राहिली. ड्रॉ करतो मी P ची लाईन. ठीक आहे. ह्यो झाला आपला ट्रायंगल इथं. आता बघा माझ्याकडे काय RP आहेच. ह्यो पॉईंट कुठला होता बघून घ्या. ह्यो पॉईंट कुठला L. तर ह्यो पॉईंट तुमचा काय तयार झाला L तयार झाला. समजले हे सिंपल कार्यक्रम. आता L आलाय पॉईंट. आता जसा तुम्ही इथं खाली अँगल मोजला इथं ड्रॉ केला तसाच इथला अँगल मोजणार आणि ह्या पॉईंटला ड्रॉ करून घेणार. ह्यो अँगल समजा माझा 40 डिग्री आहे. मी मोजला इथं स्केल आली की मला कळतेच किती डिग्री दाखवते. हे दाखवते 295. याचा अर्थ 360 मध्ये मायनस केला की 65 डिग्रीचा माझ्याकडे अँगल आहे. ठीक आहे. ह्यो माझा 65 डिग्री आहे. इथं मी प्रोटेक्टर ठेवली 65 डिग्रीचा अँगल ड्रॉ करून घेतला. हा झाला माझा 65 डिग्रीचा अँगल. ठीक आहे. सेम अँगल इथं जसा असणार तेवढा इथं अँगल. हा जो पॉईंट इंटरसेक्शन होणार आहे तो कुठला असणार आहे माझा T. कार्यक्रम संपलाय. आता शेवटचा टच द्यायचा आहे फक्त. फिनिशिंग काय काय म्हणतोस. लाईन पॅरलल पाहिजे ना. हा लाईन पॅरलल ड्रॉ करायच्यात. पॅरलल साठीच की बघ ही लाईन पॅरलल आहे. ही त्यांच्यातली ट्रान्सव्हर्सल आहे. हा अँगल आणि हा अँगल सेम असायला पाहिजे. म्हणजे काय करस्पॉन्डिंग अँगल्स मग तेच करायला लागलो आपण. ह्यो माझा 65 आहे तर इथनं पण मी काय केला असा अँगल घेतला. इथनं पण 65 डिग्रीज काढला ना. त्यामुळे लाईन्स पॅरलल झाल्या असत्या. हे कळाले. आता काय काय केलं मी परत एकदा सांगतो. ट्रायंगल ड्रॉ केला. एक अँगल ड्रॉ केला मोठ्यावाल्या नंबरचा हे करून घेतला म्हणजे 4 आहेत तर 4 पॉईंट काढून घेतला असं. त्यानंतर जो ट्रायंगल आमचा ऑलरेडी तयार होता त्या ट्रायंगलच्या नंबरवरून एक लाईन ड्रॉ करून घेतली. ठीक आहे. कुठं या पॉईंटला जॉईन करून ती लाईन ड्रॉ करून घेतल्यानंतर आम्ही इथला अँगल मोजला तोच अँगल इथे ड्रॉ केला की लाईन ड्रॉ करून घेतली. या लाईनवरनं पुन्हा वरचा अँगल मोजला वरती एक अँगल ड्रॉ केला ती लाईन काढून घेतली. ह्यो जो मोठा ट्रायंगल तयार झालाय दॅट इज आवर LTR. विषय क्लिअर. संपले सगळं. शेवटचा एक पॉईंट राहिला. काय करायचं बघा आता. आता एकदाच तुमच्या कर्कटकमध्ये अंतर घेऊन ठेवायचं. एकदाच घ्यायचं कर्कटकमध्ये मनानच घ्यायचं छोटस. एकदम एक 2 सेंटीमीटर घेऊन ठेवला तरी चालते. एक 2 सेंटीमीटर घ्या 1.5 सेंटीमीटर घ्या केवढं पण 1.5 सेंटीमीटर घ्या. मी म्हणेन 1.5 सेंटीमीटर मी मला असं अंतर घेतलं किंवा मनानं छोटंसं अंतर घ्या फक्त. त्याला काय 1.5 सेंटीमीटर पाहिजे असं काय नाही. मग तुम्ही काय करणार इथं फक्त आता काय झालं एक घेतो. किती पण नाही मोजून घेऊ नका. अंदाजे घ्या. तेवढा टाइम पण नाही वापरायचा. अंदाजे घ्यायचा असं. एवढं घ्या. जास्त मोठं नको फक्त छोटंसं अंतर घ्या. मग इथं काय करणार इथं मेटल पॉईंट ठेवला. इथं नाही का असा हाक मारून आता ते अंतर बदलाय नाही शेवटपर्यंत बदलाय नाही. इथनं असा हाक मारून घेतला. इथं घेतलं इथं असा हाक मारून घेतला. काय केलं बघा ह्यो कार्यक्रम जरासा वेगळा आहे. इथं आपण काय केलं अंतर घेतलं इथं हाक मारून घेतला. अंतर बदलाय नाही. पुन्हा एकदा मेटल पॉईंट इथंच ठेवलाय. लगेच तुम्ही इथे एक दुसरा आर्क मारून घेणार. सेम अंतर बदललेलं नाही. पुन्हा एकदा सेम इथं पॉईंट ठेवला वरती परत जायचं. इथं पॉईंट ठेवला जिथे तिथे अँगल ड्रॉ केल्यात इथं आर्क मारला. पुन्हा एकदा इथं मेटल पॉईंट ठेवला इथं आर्क मारला. सेम अंतर. जरा पण आम्ही अंतर बदललेलं नाही. हे समजले सगळ्यांना. काय केले सर प्रत्येक अँगलला एक आम्ही आर्क असा पूर्ण ड्रॉ करून घेतलाय. पूर्ण अँगल कव्हर झाला पाहिजे. असं नाही की फक्त एवढं जोडून घेतलंय. नाही पूर्ण अँगल कव्हर झाला पाहिजे. पूर्ण अँगल कव्हर झाला पाहिजे. पूर्ण अँगल एकच अंतर ठेवायचं पहिल्यापासून शेवटपर्यंत बदलायचं नाही. 4 आर्क मारायचं. एकच अँगल एकच अंतर घेतलं सपला विषय. हे कळालं. लास्ट आता शेवटी कर्कटक इथं ठेवा. इथं आर्क मारून घ्या. या इंटरसेक्शन पॉईंटला आर्क मारायचा. आर्क मारून घ्या. कर्कटक चुकतो इथं ठेवा. आर्क मारून घ्या. इथलंच हेच अंतर घ्या. इथं आर्क मारा. हेच अंतर एवढं वाढवा. आर्क मारा. इथं कर्कटकचं टोक ठेवा. मेटल पॉईंट ठेवला. इथं पेन्सिलचं इथंपर्यंत घ्या. इथनं आर्क मारा. इथं टोक ठेवा. इथं घ्या. इथनं आर्क मारा. अंडरस्टँडिंग दिस. झालं. सपला विषय. पैकीच्या पैकी मार्क. कुठं तुम्हाला कन्स्ट्रक्शन करावं लागलं कुठं काय इथं हे मोजत बसा हे करा आर्क मारा असलं काय प्रकार करायला नाही. काय सांगितलं परत एकदा सांगतो. हे आम्ही मोजूनच घेतले 2 हे किती नंबर घेतले जो मोठा नंबर आहे तो. त्यानंतर जॉईन करून घेतलं. आर्क मोजला. अँगल मोजला.
अँगल ड्रॉ केला, अँगल मोजला, अँगल ड्रॉ केला, जो ट्रायंगल तयार झाला आमचं. त्यानंतर आम्ही काय केलं, फक्त हे मात्र आम्ही जरासं मनाने केलं. 1-2 सेंटीमीटर 1.5 सेंटीमीटर छोटासा अँगल घ्या, मारा, आर्क आर्क आर्क. त्यानंतर काय केलं, तेच कर्कटक इथं टोक ठेवलं, आर्क मारला, इथं टोक ठेवलं, इथंपर्यंत पेन्सिल घेतलं, आर्क मारला, इथं टोक ठेवलं, इथंपर्यंत टोक घेतलं, आर्क मारला, इथं मेटल पॉईंट ठेवला, इथंपर्यंत पेन्सिल घेतली, आर्क मारला. बस. फक्त इथं एक रफ फिगर एक ड्रॉ करायची असते, कायम लक्षात ठेवायचं. जो प्लस पॉईंट आहे, हुशार पोरं काय करतात, रफ फिगर ड्रॉ करतात, इथं लिहितात रफ फिगर असं लिहितात, आणि इथं असते तुमची फेअर फिगर. ठीक आहे, करा नसलं तर मार्क जात नाहीत त्याचं, पण रफ फिगर असली की तुम्ही हुशार आहे असं दिसते रे. मग हुशार आहे असं दाखवायचं असेल तर मग करा ना, काय सोपं काम आहे. आणि रफ फिगरचा फार फायदा होतो. रफ फिगरचा फायदा काय होतो, आरपी इथं ड्रॉ केला आहे हे आम्हाला माहित आहे, पी नंतर इथं एल यायला पाहिजे, मग आपल्याला एल इथं पॉईंट येतोय, हे विचार करत बसायला लागत नाही की पी नंतर एल इथे येणार, क्यू नंतर टी इथे येणार, परत परत बघा आर बरोबर सोबत कोणा आर आहे, क्यू बरोबर कोणा टी आहे, तर क्यू बरोबर टी ड्रॉ करा, हे बघत बसायला लागत नाही. एकदा रफ फिगर ड्रॉ केली, इथं असा छोटासा बॉक्स करायचा, खाली जायचा, रफ फिगर झालं, हीच फिगर खाली ड्रॉ करायची. छान वाटतं जरा. इथं रफ फिगर ड्रॉ केले, इथं हे केले, याला व्यवस्थित छानसा बॉक्स करायचा असा, इथं खाली लिहायचं रफ फिगर असं सगळं, आणि मग ही फेअर फिगर ड्रॉ केली आम्ही खाली. आता फक्त यात काय करायचं, तुम्हाला सगळ्यांचे मेजरमेंट लिहायचे जे दिले ते. पीक्यू आहे, पीक्यू कुठं आहे, 4.2 4.2. क्यू आर कुठं आहे, क्यू आर इथं आहे 5.4. पी आर काय लिहिलेच, यांचीच फक्त मेजरमेंट दिले, तेवढीच मेजरमेंट तुम्हाला लिहायची, ती सगळ्यांची मेजरमेंट दिसली पाहिजे. कळालं सगळ्यांनाही? शॉर्टकट कळालाय, त्रास करून घ्यायचा नाही की ह्याच्यानंतर हे करू त्यानंतर ते करू. जर तुम्हाला ते अँगल रिप्लिकेट करणं तुम्हाला येत असेल तर व्हेरी गुड, तर तुम्हाला पटकन होईल. ज्यांना अँगल रिप्लिकेट करणं त्याला वेळ लागतो असं होत असेल तर तेवढा त्रास करत बसायचा नाही. युजली मी तुम्हाला सांगतो, अँगल रिप्लिकेट करणं तुम्हाला येत असेल तर हे प्रोटेक्टरनं मोजून अँगल काढण्यापेक्षा ते फास्ट होते अँगल रिप्लिकेट करणं. पण आता ती शिकवणं इतका वेळ नाही आपल्याकडे, सो आपण ते काय बघत बसणार नाही.